घराघरातील गृहमंत्री ठरणार निर्णायक मतदार। निवडणुका जिंकण्यासाठी युवा मतदार हा महत्त्वाचा घटक मानला जायचा। पूर्वीपासून युवक मतदारांसाठी अनेक राजकीय पक्ष विशेष कार्यक्रमांचे आयोजन करत होते। मात्र लाडकी बहीण योजना आल्यापासून आता बहिणींचा रुबाब काही वेगळाच वाढला आहे। म्हणजेच काय तर महिला मतदार या गेम चेंजर फॅक्टर ठरल्या आहेत। महिलांच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले असल्याने आणि अधिकारातही वाढ झाल्यामुळे महिलांच्या मतदानाचा टक्का वाढल्याचे पाहायला मिळत आहे। सोलापूर जिल्ह्यात सध्या 39,40,898 मतदार आहेत। त्यातील 20,10,219 पुरुष मतदार आहेत व 19,30,350 इतक्या महिला मतदार आहेत, तर 329 तृतीयपंथीय मतदार आहेत। राज्य सरकारच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून सोलापूर जिल्ह्यातील 10 लाख महिलांना दरमहा 1,500 रुपयांचा लाभ दिला जात आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर नगर परिषद महापालिका निवडणुकीत या संघटित महिला मतदारांची भूमिका निर्णायक ठरल्याचे सकारात्मक चित्र आपल्याला पाहायला मिळाले आहे। राज्याच्या राजकारणात या संघटित महिलांची नवी व्होट बँक तयार झाली आहे आणि आता त्याचा चांगलाच बोलबाला सुरू आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील महिला फॅक्टर निर्णायक ठरणार का याची उत्सुकता नेते मंडळींसह सगळ्यांनाच असणार आहे।